नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. आणि आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे GST 2.0 आणि त्याचा बाईक, कार आणि SUV सेगमेंटवर कसा परिणाम होणार आहे. आता आपण जाणून घेऊया आधीचा GST. आधीच्या GST जर बघायला गेले तर बाईकवरती 28% प्लस सेस लागत होता. स्मॉल कारवर 28% प्लस 1% किंवा 3% सेस लागत होता. SUV आणि लक्झरी कारवर 28% प्लस 15% सेस, म्हणजे किमती खूप वाढत होत्या. इलेक्ट्रिक व्हेकल्सला मात्र सरकारने GST 5% GST ठेवले होते. त्याचं कारण आहे ग्रीन मोबिलिटी प्रोत्साहन देण्यासाठी. आता येतं आहे GST 2.0. सरकार टॅक्स स्लॅब्स कमी करून सोपे करणार आहे. जास्त टॅक्स असलेले स्लॅब कमी होऊन 18% ते 20% रेंजमध्ये स्थिर राहतील अशी अपेक्षा आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट रिअल टाईम मिळणार, म्हणजे डीलर्सना व शोरूमना मालकांचा कॅश फ्लो सुधारेल. MSME छोटे डीलर्स यांना कमी रिटर्न्स आणि सोपे अकाउंटिंग मिळणार. बाईक सेक्टरवरील परिणाम. 125cc पर्यंतच्या बाईकवर आता टॅक्स कमी होऊ शकतो. यामुळे कॉलेज स्टुडंट, डिलिव्हरी बॉयज आणि लोअर मिडल क्लास ग्राहकांना फायदा होईल. हाय एंड स्पोर्ट्स बाईकवर मात्र GST फारसा कमी होण्याची शक्यता नाही, कारण कार सेगमेंटवरील परिणाम. स्मॉल आणि मिड सेगमेंट कार्सवर टॅक्स कमी होईल, ग्राहकांना फायदा. SUV आणि लक्झरी कार्स इथे टॅक्स मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता कमी आहे, कारण सरकारला महसूल इथूनच मिळतो. इलेक्ट्रिक कार्स अजूनही 5% किंवा त्याहून कमी टॅक्स ठेवण्याची शक्यता आहे, कारण ग्रीन मोबिलिटीसाठी हे मोठे प्रोत्साहन आहे. आता SUV आणि लक्झरी कार्स आधी 43% पर्यंत टॅक्स लागत होता व म्हणजे कसा 28% GST प्लस 15% सेस. आता GST 2.0 हा टॅक्स थोडा कमी झाला, तरी SUV आणि लक्झरी कार स्वस्त होणार नाही आहेत. सरकार SUVवरून सगळ्यात जास्त टॅक्स गोळा करतो. आता ह्याच्यामध्ये फायदा कुणाला होणार आहे? ग्राहकांना काय? सोपं बिल, पारदर्शक किंमत, छोटे सेगमेंट परवडणार, डीलर्सना ITC लगेच मिळणार, कॅश फ्लो सुधारेल. सरकारला याचा फायदा होणार आहे, टॅक्स चोरी कमी होणार, डिजिटल रेकॉर्ड वाढणार. आता तोटे कुणाला? ज्यांचा व्यवहार कॅश बेस आहे त्यांना अडचण येईल. SUV आणि लक्झरी कार घेणाऱ्यांचा फारसा फायदा होणार नाही आहे. सुरुवातीला नवीन पोर्टलवर तांत्रिक समस्या येऊ शकतात. आता ह्याच्यातून आपल्याला काय निष्कर्ष भेटला आहे तर GST 2.0मुळे बाईक आणि मिड सेगमेंट कार घेणाऱ्यांना मोठा फायदा होईल. SUV आणि लक्झरी सेगमेंटमध्ये सरकार महसूल गमवणार नाही, म्हणून फारसा बदल होणार नाही. पण सर्वसाधारण ग्राहकांना आणि छोट्या डीलर्सना यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि तुमचं मत GST 2.0 बद्दल काय आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.